हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि मस्तपैकी जेवणाला सुरुवात करते आहे. तर इथे मी आज जेवणामध्ये ना साधं सिंपलच बनवणार आहे, डाळ भात आणि मेथीच्या वड्या. आता इथे ना मेथीच्या वड्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिला मी ना मेथी काढून ना मस्तपैकी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. आता इथे डाळ भात काढून मी एका टोपामध्ये घेतलेली आहे आणि ना इथे मी दाखवते की अख्खा बासमती मी घेतलेला आहे आणि डाळ पण डाळीमध्ये मूग आणि तुरीची डाळ मी मिक्स करून घेतलेली आहे. चण्याचं पीठ पण मी बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि बरीच अशी छोटी मोठी कामं माझी सगळी तयारी करते. एक 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 सगळं फ्रीजमधून जे पाहिजे ते सगळं आणून इथे काढून ठेवलेलं आहे. मेथीच्या वड्या बनवण्यासाठी थोडंसं वाटण वगैरे वेगळ्या पद्धतीत मी काढणार आहे, त्याची तयारी करते. आणि दुपारीच मी ना इथे माझा पूर्ण मसाल्याचा डबा आहे ना तो घासून उकडी घालून ठेवलेला. तो आता सुकल्याच्यानंतर सगळे ह्याच्यामध्ये मसाले मीठ मीठ मी ह्या डब्यामध्ये ठेवत नाही, कारण का स्टीलमध्ये मीठ ठेवू नये, डबा गंजतो. तर ह्याच्यामध्ये जेवढे माझे सुखे मसाले आहेत ना, जसं गरम मसाला, तिखट, मिरची, असं हळद वगैरे ते सगळं मी राई जिरं सगळं भरून ठेवलेलं आहे. आणि इथे बघितलं मितूचं काय खेळ चालू आहे. तिला हे ना गिफ्ट मिळालेलं आहे ना, तर ती कॅमेरामध्ये दाखवते. म्हणजे माझा कॅमेरा असाच चालू होता, तर ती मला तिथे खेळून दाखवते, म्हणजे काय बोलायचा विचार करा तिला. तर इथे मस्तपैकी मसाल्याचा डबा भरून घेतलेला आहे आणि जेवढी पण मला वाटण्यासाठी हे लागणार आहेत, वस्तू लागणार आहेत ना, ते मी एक 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 करून समोर प्लेट ठेवलेली आहे ना शेगडीवर, त्याच्यामध्ये मी काढून घेते. इथे डाळ भात मस्तपैकी मी धुवून घेतलेला आहे आणि माझी डाळ आणि तांदूळ, भात नाही सॉरी डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ असे मस्तपैकी धुवून घेतलेले आहेत आणि मेथी पण छान पाण्यातून 2-3 वेळा काढून चाळणीत नितळायला ठेवलेली आहे. आता मला इथे ना मटार पुलाव बनवायचा आहे, व्हाईट प्लेन मटार पुलाव बनवायचा आहे. त्याच्यासाठी थोडेसे मटार मी इथे काढून घेतलेले आहेत. तेल तापेपर्यंत ना छान असं सगळं बाकी माझं जे पण लागणार आहे फोडणीसाठी त्याची तयारी करते. म्हणजे मोस्ट ऑफ कांदा लागणार आहे. तर इथे ना तेल तापल्याच्यानंतर जिरं घातलेलं आहे आणि एक असा बारीक कांदा घातलेला आहे. छान ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त ह्याला तेलामध्ये परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे कसं छान कलर आलेला आहे ना. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना मूठभर असे मटार घेतले होते. ते मटार मी स्वच्छ पहिला पाण्यातून धुवून घेतलेले आहेत, नंतरच फोडणीला घातलेले आहेत. नाही तर तुम्हाला वाटेल की मटार मी अशीच काढून टोपामध्ये ठेवलेले, तर नाही, त्याला चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. छान 1 मिनटं मी परतत राहिली. त्याच्यानंतर याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत, जे मी 15 मिनटं आधी भिजवून घेतलेले आहे, म्हणजे धुवून भिजत घातलेले आहेत. त्याच्यानंतर ते पण घातल्याच्यानंतर छान तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे, थंड पाणी घातलेलं नाही आहे. गरम पाणी घातलं की मस्तपैकी फटाफट उकळी येते आणि ना जो गरम झालेला तांदूळ आहे ना, तो ना थंड पाणी घातल्यामुळे तुटू शकतो. तर इथे ना पाणी वगैरे घातल्याच्यानंतर मस्तपैकी चांगलं एकदा ढवळून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता वाटण्यासाठी मी इथे कोथिंबीरच्या वड्या कोथिंबीर नाही, मेथीच्या वड्या बनवायच्या आहेत, त्याचा मसाला काढून घेतलेला आहे. धणे, जिरे, मिरची आणि आलं लसूण घातलेलं आहे. चांगलं त्याची भरड करून मी घेतलेली आहे. तर इथे मी भात त्याच गॅसवरती म्हणजे शेगडीवरती शिफ्ट केलेली आहे आणि इथे मी डाळ शिजवण्यासाठी ना चांगलं छान पहिला कुकर गरम केलं. त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे 1 पळी आणि याच्यामध्ये फक्त फोडणीसाठी राई जिरा घातलेला आहे. कढीपत्ता वगैरे काहीच घातलेलं नाही आहे, लसूणसुद्धा घातलेलं नाही आहे. फक्त राई जिरा घातलेला आहे आणि कांदा टोमॅटो मी घातला होता अर्धा चिरून. तो फोडणीला घातल्याच्यानंतर फोडणी छान ढवळून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं ना हे घातलं होतं, हळद घातलेली आहे आणि जी डाळ मी भिजवून ठेवली होती ना, ती मी याच्यामध्ये डाळ घातलेली आहे आणि मस्तपैकी 1 ते 2 मिनटं छान असं तेलामध्ये ना ती डाळ परतून घेतलेली आहे. हे बघा, याच्यामध्ये दुसरं काहीच घातलेलं नाही आहे. कांदा टोमॅटोच्या नंतर मी याच्यामध्ये डायरेक्ट डाळ घातलेली आहे आणि ती छान परतून घेतल्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि त्याच्या आधी ना चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. तर त्यामध्ये ना मला इथे भातासाठी जो पाणी मी गरम करून ठेवला होता आणि थोडंसं त्यातला उरला होता ना, तोच पाणी मी आता डाळीसाठी वापरणार आहे, कारण का उरलं होतं म्हणून, नाही तर गरज नाही आहे. थंड पाणी असलं असतं तरीही चाललं असतं. तर इथे मस्तपैकी ना
डाळ छान फोडणीला वगैरे घालून त्यात पाणी जेवढं लागेल ना तेवढंच पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी मी घालणार नाही आहे. थोडीशी घट्टसर मी डाळ बनवणार आहे. कारण का व्हाईट पुलाव बनवल्याच्यानंतर मोस्ट ऑफ दुसरं काय म्हणजे डाळीची गरज लागत नाही आहे. पण इथे ना अगदीच मी असंच दुसरी जर कुठली भाजी बनवली असती छोले वगैरे तर चाललं असतं, म्हणजे डाळ नसली असती तरी चाललं असतं. पण ना आता मी फक्त एक व्हाईट पुलाव बनवणार आहे, मटार पुलाव, आणि मेथीच्या वड्या बनवणार आहेत. मग भातावरती काहीतरी पाहिजे ना, म्हणून मी अशी मस्तपैकी डाळ तडक्यासाठी एकदम साधी सिंपल, खूप अशी खूप हेवी डाळ बनवणार नाही आहे. तर म्हणून मला डाळ इथे बनवायला लागली, कारण का ग्रेव्हीवाली भाजी नाही आहे म्हणून. तर इथे छान मस्तपैकी इथे भात पण मोस्ट ऑफ झालेला आहे. फक्त एकदा याच्यावरती कोथिंबीर वगैरे घालून फिरवून घेतलं की छान असं झाकण मारूनच गॅस बंद करून टाकायचं आणि झाकण मारून ठेवायचं. म्हणजे तो आतल्या आत ना भात छान असा परत एक जो पण काय पाणी थोडंसं शिल्लक असेल ना तो सगळा निघून जातो आणि भात छान असा फडफडीत होऊन जातो. तर इथे माझं सगळं असं तसंच त्याचप्रमाणे भात झालेला आहे. मस्तपैकी थोडंसं अगदी किंचित ना पाणी खालच्या साईडला होतं, तर मी गॅस बंद करून घेणार आहे कोथिंबीर वगैरे घालून आणि त्याच्यावरती झाकण मारून ठेवणार आहे. तो आतल्या आत ना भात मस्तपैकी वाफाळला जाईल. तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही बघू शकता फक्त काहीच घातलेलं नाही, मटार आणि कांदाच घातलेला आहे. छान माझा भात झालेला आहे. इथे कुकर माझा शिट्ट्या होईपर्यंत ना मी इथे आता जी मेथीची वडी बनवणार आहे त्याची तयारी करून, म्हणजे फक्त मेथी चिरून घातलेली आहे आणि कोथिंबीर चिरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. 3 ते 4 चमचे मी ह्याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे. सगळे मसाले सगळे म्हणजे फक्त हळद आणि 2 चमचे तिखट घातलेलं आहे. आणि हा जो वाटण घातला होता ना, वाटण बनवला होता ना, म्हणजे धणे, जिरे, आलं, लसूण आणि मिरची, तो ह्याच्यामध्ये वाटण घातलेला आहे. छान मस्तपैकी ह्याच्यामध्ये मी ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडेसे अर्धा चमचा तीळसुद्धा घातलेले आहे आणि 1 चमचा ह्याचं पीठ असतं ना तांदळाचं पीठ, ते घातलेलं आहे. तर छान असं मस्तपैकी ना हाताने चोळून जेवढं जसं त्याच्या पाण्यामध्येच भिजवलं, ह्याच्यामध्ये मी जरासुद्धा पाणी घातलेलं नाही आहे. मस्तपैकी माझा एक हुंडा असा मोठा हुंडा होता तो तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं ना चिटकू नये बेसन हाताला वगैरे, आणि बघा माझ्या भांड्याला पण चिकटलं आहे ना, ते चांगलं निकवून मी घेणार आहे नंतर, आणि हाताला पण चिकटत होतं म्हणून मी थोडंसं तेल घातलेलं आहे. आणि आता ह्याचे ना हा हुंडा आहे ना एकच, तो मोठा आहे, त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत मी. आणि ते दोन्ही पण हुंडे ना मी चाळणीमध्ये मस्तपैकी शिजवून घेणार आहे, म्हणजे वाफवून घेणार आहे. जसं आपण मोदक कसे वाफवून घेतो किंवा कोथिंबीर वडी पण वाफवून घेतो ना, तसं वाफवून घेणार आहे. ते बघा तुम्हाला ते दाखवते ना की मस्तपैकी याचे 2 हुंडे तयार केलेले आहेत मी अशी गोल गोल, आणि ते आता चाळणीमध्ये ठेवणार आहे. म्हणजे छान एक 15 ते 20 मिनटं ना मस्तपैकी त्याला ना वाफवून द्यायचं आहे. एकदम मीडियम गॅसवरती, एकदम फास्ट गॅसवरती पण नाही आणि एकदम स्लो गॅसवरती पण नाही. तर नाही तर मस्तपैकी जो माझ्या ह्याला भांड्याला चिकटलेला होता ना पीठ वगैरे, तो काढून त्या वडीवरती मी पसरवून घेतलेला आहे. तर आता ना इथे मी तो जो भांडा आहे ना तो डाळीसाठी घेतला, आणि त्या भांड्यामध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये मी पाणी घालून चाळणी त्याच्यावरती ठेवलेली आहे. तर त्यामध्ये परत आता मला डाळीला परत एकदा फोडणी द्यायची आहे ना, म्हणजे मगाशी फक्त राई जिरा आणि हे घातलं होतं मी टोमॅटो आणि कांदा घातलेला. आता मी परत डबल फोडणीसाठी मस्तपैकी परत थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि लसूण, कढीपत्ता आणि 1 हिरवी मिरची अशी घातलेली आहे. मस्तपैकी त्याच्यामध्ये ना तेलामध्ये ना फोडणी घातल्याच्यानंतर हिंग घातलं, तर हिंग घातल्याबरोबर ना इतका सुगंध छान यायला लागला ना त्याचा, तर मी तुम्हाला तेच इशाऱ्याने सांगत होते की मस्तपैकी सुगंध येतो आहे. आणि हो, ह्याच्यामध्ये थोडंसं ना अर्धा चमचा मी तिखटसुद्धा घातलेलं आहे. ह्याची रेसिपी म्हणजे तुम्हाला आधी पण दाखवलेली आहे, दाल तडका म्हणा किंवा दाल फ्राय म्हणा, त्याच पद्धतीने मी डाळ मस्तपैकी फोडणी मारून घेतलेली आहे. फक्त एवढं, जेव्हा पण मी डाळ फोडणीला घालते ना, माझं ना ह्याच्यामध्ये लसूण खूप असतो, की म्हणजे जेणेकरून ना मस्तपैकी तेलामध्ये खमंग जेव्हा फोडणी घालते ना तेव्हा खूप सुगंध त्याचा छान येत असतो. इथे मस्तपैकी डाळ पण माझी झालेली आहे, म्हणजे डाळीला मस्तपैकी फोडणी मारलेली आहे. आणि तुम्ही डाळ बघू शकता किती छान वाटते डाळ. त्याच्यामध्ये वरून ना कोथिंबीर वगैरे घातलेली आहे चवीप्रमाणे, अगोदर मीठसुद्धा घातलेलं आहे, आणि छान माझी डाळ पण इथे तयार झालेला आहे.
तर इथे डाळ उतरवल्याच्यानंतर तुम्हाला इथे दाखवलेलं आहे एका साईडला की फक्त अजून मला 5 मिनटं ती वडी शेकण्यासाठी ठेवलेली आहे. तर इथे आजूबाजूचा सगळा पसारा उचलता माझे 5 मिनटं होऊन गेलेले आहेत आणि छान अशा माझ्या वड्यांना तयारसुद्धा झालेल्या आहेत. तर तुम्हाला इथे दाखवते मी. हे बघा, मस्तपैकी वड्यांना छान एकदम चांगल्या व्यवस्थित शिजल्या होत्या. मी इथे सुरीने चेकसुद्धा केलेला आहे. तर वड्यांना पीठ ना, ओलसर पीठ जो असतो तो अजिबात लागला नव्हता. मस्तपैकी माझ्या वड्या इथे छान शिजल्या होत्या. तर इथे तुम्हाला ना दुसरा पण हुंडा दाखवते की तो पण मस्तपैकी व्यवस्थित शिजला होता. मोठाच हुंडा म्हणजे शिजलेला आहे, तर छोटा तर शिजणारच शिजणार. तर इथे मस्तपैकी पहिला बाहेर ठेवलं त्याला आणि म्हणजे दोन्ही पण हुंडे आणि गार होऊ दिले चांगले मस्तपैकी व्यवस्थित. तर इथे ना गार झाल्याच्यानंतर छान असं सगळ्या वड्या मी करून घेतलेल्या आहेत आणि अगदी कोथिंबिरीची वडी करतात ना, तशीच मी वडी बनवलेली आहे. मस्त आलटून पलटून शॅलो फ्राय करून घेतलेली आहे आणि आजचं जेवण माझं तयार झालेलं आहे. हा जर जेवणाचा व्हिडिओ किंवा हा जर छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.